तर नवीन सामन्याला सुरुवात होत आहे. गावदेवी पूर्णा विरुद्ध जय बजरंग कारिवली. दरम्यान काही महिला मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये सौभाग्यवती ललिताजी प्रताप पाटील, माजी सभापती पंचायत समिती भिवंडी, सौ रेश्माजी पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य राणाल, सौ कंदबिनी मनीष खंडागले, सहायुक्त सरकारी वकील पूर्णा, सौ अर्चना महेश घोसाळकर, शिक्षिका शिशु मंदिर खोपोली, सौ ज्योती हृदयनाथ भोईर, समाजसेविका शेलार आणि सौ मनीषाजी सुरेश नाईक, ब्युटिशियन कारिवली, या सर्वांचं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आपण पाहतात सामना जय बजरंग कारिवली विरुद्ध गावदेवी स्पोर्ट पूर्णा. पहिला चेंडू बॅकफुटला गेला होता. बॅट्समन रमाकांत, मात्र पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. नॉन स्ट्राईकला किंग ऑफ पुल हरिदास पाटील. मात्र पुलचे फटके या दमन चषकामध्ये हरिदास पाटील यांचे पाहायला मिळालेले नाहीत. त्यांचे पुलचे फटके जर तुम्ही पाहिले तर खरोखरच अतिशय नेत्रदीपक देखणे फटके असतात. या दमन चषकामध्ये सूर गवसलेला नाही आहे हरिदास पाटील यांना. इथे मात्र बॅक टू बॅक आपण पाहतोय जोगेन याच्याकडून अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावर सातत्य राखलेले जोगेनने आपल्या संघासाठी काय जबरदस्त परफॉर्मन्स करतो या दमन चषकामध्ये जय बजरंग कारिवली संघ. मात्र गावदेवी पूर्णा संघाकडे दुर्लक्ष करून चालता कामा नये, कारण गावदेवी पूर्णा संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे या दमन चषकामध्ये. रमाकांत आणि हरिदास पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिली धाव येईल या पटक्यानंतर, कारण पॉईंटकडे हा चेंडू सरसावलेला आहे. एक धाव पूर्ण. इथे मात्र चेंडू हवेत आहे. नक्की क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस, आणि पहिला फलंदाज या इथे होईल बाद. हरेश बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध गावदेवी पूर्णा संघाचा बाद होतोय. श्याम पाटील, कुंदन पाटील, भारत पाटील आणि साईनाथ म्हात्रे यांच्याकडून वाढदिवसाच्या प्रतापजी पाटील साहेब यांना शुभेच्छा ऑनस्क्रीन द्यायच्या आहेत. नक्कीच प्रतापजी पाटील साहेब, एक षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपले हे सर्व सहकारी आपल्याला शुभेच्छा देतील. संजय फलंदाजीसाठी येतोय. मागच्या सामन्यात संजयने जबरदस्त बॅटिंग केली होती. मोरवाई स्पोर्ट दिवे आणि चौथा हिरवा मानकोली ए दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. खाली राहणारा चेंडू अंदाज घेणं आवश्यक होतं फलंदाजाला, मात्र जोगेंच्या या बॉलचा अंदाज घेतला नव्हता. बॅटवरून गेली, चेंडू खाली राहिला. धाव मिळत नाही आहे. मागच्या 5 चेंडूचा जर विचार केला जोगेंने फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 1 फलंदाज बाद केलेला आहे. कारिवलीवरून सुधाकर विष्णू पाटील, अरुण विष्णू पाटील, वैभव अरुण पाटील, साहिल पाटील याचकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या जय बजरंग कारिवली संघाला. खूप खूप आभार. प्रदीप तांगडी, ईगल स्पोर्ट खार्डी संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रदीप तांगडी. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाही, मात्र तरीसुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये
प्रतापजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. यस, इथे मात्र आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत फक्त आणि फक्त 2. डिफिकल्ट परिस्थिती आहे गावदेवी पूर्णा संघासाठी. मात्र इथून गावदेवी पूर्णा संघाला कुठे ना कुठे सुरुवात करावी लागेल. गावदेवी दिवे संघाचे सर्वेसर्वा अमित भोईर आणि पोलीस पाटील दिवे सुजित भोईर यांच्याकडून प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. विनोदजी काटेकर उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना यांच्याकडूनही प्रतापजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जॉली स्पोर्ट कामतगड संघाचे सर्वेसर्वा आहेत विनोदजी काटेकर, खूप खूप धन्यवाद. इथे मात्र सॉक स्वीप केलेला आहे. जाईल चेंडू सीमारेषेकडे. यस, सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. मिड विकेट सीमारेषा क्लिअर. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार किशोरच्या बॅटमधून. किशोरच्या बॅटने या इथे शोर केलेला आहे पहिल्याच चेंडूवर. काय जबरदस्त षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली ती 8. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा होत्या आणि आता मात्र किशोरने आपले हात खोललेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा या असणं आवश्यक आहे. खेळपट्टी सुकलेली आहे. खेळपट्टीवरून धाव उडलेले आहे आणि नक्कीच एक बॅटिंग ट्रॅक इथे निर्माण झालेले आहे. संदीप ओव्हर द विकेट. इथे मात्र पाहतो आपण थेट पायांवर आदळला होता चेंडू. पंच वैती सर यांचा इशारा येतोय वाईट लेग बायचा. वैती सरांबद्दल मी सांगेन, मॅन फ्रॉम मुलुंड नवघर कोळी आहेत. त्यांची भाषा अतिशय लागवी आहे आणि जर त्यांच्याशी आपण बोललात तर नक्कीच बोलत राहावं असं वाटतंय. सर्वांचाच आदर करणारे, सर्वांची इज्जत करणारे व्यक्तिमत्व, मात्र त्यांची तितकीच क्रिकेटमध्ये इज्जत केली जाते. त्यांची तितकाच आदर क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये खास करून भिवंडी क्रिकेटमध्ये केला जातो. वैती सरांनी खूप चांगली अंपायरिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. स्क्वेअर लेग पंच सूर्यकांत मोरे यांच्याबद्दल तर सांगायलाच नको. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी खास जोडलेले हे व्यक्तिमत्व, सर्वांच्या हवेचे आवडते व्यक्तिमत्व सूर्यकांत मोरे, जे खास स्पेशल दाढीसाठी ओळखले जातात. सूर्यकांत मोरे सर. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 9. पुढचा फलंदाज रमाकांत. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक कुठे ना कुठे प्लम्बलिंग करतोय. या ठिकाणी मात्र 2 धाव मिळतील. हो, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक पडला त्याचप्रमाणे आपण पाहतोय की फलंदाजी खेळपट्टीवर घुटमलला. कोण बाद झालाय बघायचं आहे आपण. पंचांनी तर बाद ठरवलेला आहे. येस, किशोर इज गॉन असं पंचांचं म्हणणं आहे. एक मोठा धक्का लागलेला आहे गावदेवी पूर्णा संघाला. 2 धावा. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र रनिंग बिटवीन द विकेट कुठे ना कुठे व्यवस्थित नव्हती. चला, पंचांशी कुठल्याही प्रकारचं डिस्कसिंग करू नका प्लीज. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. या पूर्ण 5 दिवसामध्ये कुणी पंचांच्या निर्णयावर शंका घेतलेली नाही. या 2 धावाने धावसंख्या पोहोचली 11. ही धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाने. नेक्स्ट बॅटमॅन लगेच जायचं प्लीज.
बालचंद्रजी टावरे प्लीज कोऑपरेट करा. नाही उशीर होते, वेळ होते. बघा किमान 6 वाजेपर्यंत आपल्याला बक्षीस समारंभ उरकायचा आहे, कारण इथून आपल्याला भिवंडीपर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 4 तास लागतील. आणि तुम्ही जर अंदाज केला आपण इथून 7ला जरी निघालो 8, 9, 10 आणि 11 वाजेपर्यंत घरी पोहोचणार आहोत. त्यासाठी प्रत्येक संघाने कोऑपरेट करा. प्रेक्षक हो, खेळाडू हो, ज्यांना जेवण करायचं असेल 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या, अन्यथा सर्व पॅकअप केलं जाईल. जेवण पॅकअप केलं जाईल. फक्त 10 मिनिटं आहेत. शेवटच्या 10 मिनिटामध्ये आपण जेवण उरकून घ्यायचं. आजचं जेवण सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी पाहिलं की प्रेक्षक सर्व संघ यांना जेवणाची व्यवस्था केली होती. पंच वेळ वाया घालू नका. पंचाशी डिस्कसिंग करायचं नाही आहे. चला जा. धर्मेंद्रजी तांगडी, हनुमानजी पाटील, घनश्यामजी भोईर, आपण मैदानात जा. एक मिनिट महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये काल बरोबर 12:05 केक कापण्यात आला. प्रतापजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 150 ते 200 रात्री नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होती. ईश्वर प्लाझा या हॉटेलमध्ये त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला आणि आजही बरेचसे केक या व्यासपीठावर कापण्यात आले. दिवे गावचे गुरु भगत यांच्याकडून प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. मरवाई दिवे संघालाही हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. चला कमिटी मेंबर आपण निर्णय पंचांवर नक्कीच सोपवलेला आहे की स्वतः निर्णय घेतलेला आहे ते सांगायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. चला खेळ सुरू करा. पंचांनी निर्णय दिलेला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, त्याच्यानंतर कमिटी मेंबरनी सांगितलं की पंचांनी दिलेला निर्णय हा शेवटचा निर्णय. दरम्यान नानास्पोर्ट टेमघर संघाचे सर्व आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी
मॅन ऑफ द सिरीज LED स्पॉन्सर केलेले आहे असे विजयजी चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तसेच खास करून प्रतापजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विजयजी चौधरी, आपलं खूप खूप आभार. चला खेळ सुरू करायचा आहे. दरम्यान गावदेवी केवनी दिवे संघाचे सर्व अमित भोईर यांचे बंधू अजित भोईर यांच्याकडून प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू अजित भोईर, खूप खूप आभार. पुन्हा संघ आपला बॅट्समन पाठवा. टावरे साहेब प्लीज कोऑपरेट करा प्लीज. बघा कमिटीने निर्णय दिलेला अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे की पंचांचा निर्णय अखेरचा आहे. प्लीज खूप उशीर होत आहे. बघा आम्ही पुकारण्याचं काम करतोय, नक्कीच आम्हाला ज्या सूचना येतात त्या आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज आपण कोऑपरेट करा. बघा एकच पर्याय आहे, नक्कीच गावदेवी पूर्ण संघ प्लीज आपणास विनंती करतोय. अध्यक्ष साहेबांनी निर्णय दिलेला आहे की पंचांचा निर्णय अखेरचा आहे. त्यानंतर कमिटीने डिस्कसिंग केलं पंचांची, शेवटचा निर्णय आहे. नक्कीच आपल्याला नवीन फलंदाज पाठवायचा आहे. पुढील 1 मिनिटात आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाठवा प्लीज. बघा पोटीपलाचा खेळ असा असतो की एकमेकाचा आदर करणं आवश्यक असतं. काही निर्णय हे स्वीकारणं अपरिहार्य असतं आपल्याला आणि ते स्वीकारावं असं मी नक्कीच प्रत्येक संघाला सूचना करेन. धावसंख्या धावफलकावर लागलेली आतापर्यंत 11. न्यू बॅट्समन प्रमोद. संदीप नाईक गोलंदाजी सुरुवात करणार आहे. चौथा हिरवा मानकोली ए आणि मरोई स्पोर्ट दिवे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. चौथा हिरवा मानकोली ए आणि मरोई स्पोर्ट दिवे. एक सेफ फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून केलेला हा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेला आहे रमाकांत. आणि अशा प्रकारे गावदेवी स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाचा चौथा फलंदाज बाद झालेला आहे. रमाकांत, हरेश, संजय आणि किशोर हे फलंदाज बाद झालेले आहेत. बारा धावा धावफलकावर लागलेले आहेत. न्यू बॅट्समन देवराज. संदीप स्टेप आउट झालेला फलंदाज. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघितला. तिसरी धाव घेताना या इथे फलंदाज होतोय धावबाद. आणखी एक फलंदाज धावबाद झाला आणि धावसंख्या पोहोचली ती 14 वर.
चौथा हिरवा मनकोली ए, मरोई स्पोर्ट दिवे दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 14. दुसरं षटक मार्गस्थ. 3 षटकांचा सामना आहे. संदीप ओव्हर विकेट. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा निश्चितच मिळेल, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज अपयशी होते आणि धाव बाद होते. बाला बाद होते. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद. 15 अशी धावसंख्या झालेली आहे गावदी स्पोर्ट पूर्ण संघाची. थोडक्यात या ठिकाणी आपणास जे पारितोषिक आलेले आहेत ट्रॉफीच्या रूपाने, प्रथम पारितोषिक भव्य चषक जगदीश पाटील पूर्णा यांच्याकडून प्रथम पारितोषिक. त्यानंतर सदानंदजी पाटील गोल्ड बँड असं ज्यांना संबोधलं जातं. एकेरा पिंपलनेर संघाचे आधारस्तंभ यांच्याकडून उपांत्य फेरी आणि उपउपांत्य फेरी यासाठी भव्य चषक. त्यानंतर श्री प्रकाश पाटील आणि श्री सोमनाथ पाटील दोघे बंधू आहेत. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचे यांच्याकडून मालिकावीर. श्री रमेशजी तरेसाहेब, श्री धर्मेंद्रजी तांगडी सहसचिव सचिव यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक. दीपक म्हात्रे उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना काल्हेर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक. तसेच मणिलालजी पाटील न्यू एकिरा पिंपलनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून शिस्तबद्ध संघासाठी पारितोषिक. योगेश म्हात्रे नाना यांच्याकडून सिक्सर किंग सर्वात जास्त षटकार आकर्षक पारितोषिक. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार. पंकज आणि उदय यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी देवा टावरे यांना 1000 रुपयांचं पारितोषिक. मानकोली गावचे सुपुत्र माजी उपसरपंच सुनीलजी केनी याचकडून प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सुनीलजी केनी. तर धावसंख्या धावफलकावर लागली 17. 7 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. केनी सर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. त्यांना सांगा डाव्या बाजूला खूप गदारोळ सुरू आहे. दरम्यान अजून एक डॉट चेंडू आपण पाहतो पर्शियाचा. धावसंख्या झालेली 17. इच्छितोचा राणाल गावातून विलासमूर्ती राणाल संघाचे रेग्युलरचे उत्कृष्ट खेळाडू दिनेशजी पाटील आणि संतोषजी पाटील यांच्याकडून प्रताप पाटील साहेबांसाठी आणि संपूर्ण स्पर्धेला
शुभेच्छा. धन्यवाद. दिनेश पाटील, संतोष पाटील या बंधूंकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून प्रताप पाटील साहेबांसाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. वेल परशू ओव्हर द विकेट. शटल क्रॉस झाला होता. फलंदाज बघूया काय घडलंय. निर्णय पंचांनी असा दिले, परिस्थिती जैसे थे राहील. बॉल डॉट झालेले मात्र परिस्थिती जैसे थे राहील. कपिल खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्राईकला असतील देवा टावरे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावफलकावर लागलेत 17. या अगोदर आई जोगेश्वरी जुनांदुर्की हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. चालू सामन्यात जय बजरंग कारिवली विरुद्ध गावदे स्पोर्ट पूर्णा हे संघ लढताना आपण पाहतोय. त्यानंतर चौथा हिरवा मानकुले ए आणि मरोया स्पोर्ट दिवे. परशू राईट आर्म ओव्हर द विकेट. समालोचन कक्षाच्या एंड कडून फुलटॉस. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या आर पार होतोय. 4 धावांसाठी एक अप्रतिम देखना चौकार. तंत्रशुद्ध चौकार आपण बघितला. फ्रंटफुटवर आला होता. फुलटॉस चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतला होता आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 21. धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र शटल क्रॉस झाला होता. फलंदाज शॉर्ट टर्म पूल केलेला आहे. आणखी एक मिस फिल्डिंग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या 2 चौकारांनी कुठेतरी आपण पाहतोय की सामन्यामध्ये रंगत आलेले एक चांगला टार्गेट उभारण्यात मदत होत आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेले गावदे स्पोर्ट पूर्णा संघाची 25. शेवटचा चेंडू आणि चौकारांची हॅट्रिक जर केली तर नक्कीच सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडून 555 रुपयांचं पारितोषिक. मिडॉनवर क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः येतोय. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर होते 27 आणि 28 धावांचं लक्ष्य. चौथा हिरवा मानकोली ए आणि मरोया स्पोर्ट दिवे या 2 संघामध्ये टॉस होणार आहे. नक्कीच टॉससाठी कालराम केणी सर. मला जाऊ दे ना. प्रत्येक विकेटला 50 लक्षात द्या. तर आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. मरोया दिवे आणि चौथा हिरवा मानकोली ए या 2 संघामध्ये. मान्यवर कक्षामध्ये सर्व महिला वर्ग. सौ ललिताताई प्रताप पाटील सभापती पंचायत समिती भिवंडी. सौ रेश्माताई पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य राणाल. सौ कदंबिनी मनीष खंडागले संयुक्त सरकारी वकील पूर्णा. सौ अर्चना महेश घोसालकर शिक्षिका शिशु मंदिर खोपोली.
सौ ज्योतिताई हृदयनाथ भोईर समाजसेविका शेलार आणि सौ मनीषा सुरेश नाईक ब्युटिशियन कारिवली या सर्वांना विनंती करतोय की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. मित्र, सुपर 3 साठी शेवटची लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर आपल्या भिवंडी तालुका मी 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव आणि खरोखरच आपण ज्यांना या दमन दौरा चषक मिस करतोय रमेशजी तरेस साहेब यांनी खास करून आपल्या सन्माननीय प्रताप पाटील साहेबांसाठी इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत. धन्यवाद रमेशजी तरे साहेब. आम्ही तुमच्या शुभेच्छा साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. धन्यवाद. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे सर. चला सर्व महिला वर्ग सर्वांनी टॉस बॉक्समध्ये जा. सुपर 6 ची शेवटची लढत असेल. चौथाईरवा मानकुली ए आणि मरवाई दिवे. यस, सर्व महिला वर्ग आणि त्यांच्या जोडीला आलेले सर्व बच्चे कंपनी आपणही यायचे. मोरवाई दिवे विरुद्ध चौथा हिरवा मानकोली ए या दोन संघामध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. वेलकम प्रमोद भोईर. चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कॅप्टन वेलकम प्रवीणजी गोंदले. ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+ मिस्टर परफेक्ट आणि ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+. दोन्ही कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. सर्व प्रमुख पाहुण्या सौ ललिताताई प्रताप पाटील सभापती पंचायत समिती भिवंडी माजी सभापती आजी बोलू शकत नाही. सौ रेश्माजी पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य राणाल. सौ कदंबिनी मनीष खंडागले सहायुक्त सरकारी वकील पूर्णा. सौ अर्चना महेश घोसाळकर शिक्षिका शिशु मंदिर कोपोली. सौ ज्योतिताई हृदयनाथ भोईर समाजसेविका शेलार आणि सौ मनीषा सुरेश नाईक ब्युटिशियन कारिवली. त्याचप्रमाणे मनीषाताई दीपक भोईर यांना विसरलो. नक्कीच माझी सरपंच कांचनजी पाटील या सर्व निर्मलाजी पाटील निर्मला प्रकाश पाटील या सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हातामध्ये ठेवा. टॉस चौथावर मानकोली ए आणि मरोई दिवे या दोन संघामध्ये होणार आहे. दाखवू नका. कॉलिंग कोण करणार आहे? येस, लकी भाऊ कॉलिंग करतील. चौथावर मानकोली ए संघाने टॉस जिंकलेले. नक्कीच सर्व महिला वर्गाचे खूप खूप आभार. प्रमोद, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. येस, चौथावर मानकोली ए संघाने टॉस जिंकलेले. मित्र, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेले मरोई दिवे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी कॅलम केनी सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. सर्व महिला वर्गाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. चौथावर मानकुली ए आणि मरोई दिवे. तर सलामी जोडी खेलपट्टीवर पोचलेली आहे. 18 चेंडूमध्ये 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जय बजरंग कारवली संघासमोर. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. पंकज पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी गावदी पूर्ण संघाच्या गोलंदाजांना 100 रुपयांचं पारितोषिक असेल. निश्चितच आमचे परममित्र राहणार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य पंकज पाटील यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि निश्चितच 100 रुपयाचं पारितोषिक पटकवले बालचंद्र या गोलंदाजानं. जोगेन यांना पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. बघा, आज आपल्या तुम्हा सर्वांसाठी दिवस आहे खास, कारण की आपले सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांचा आज आहे वाढदिवस आणि या दमन दौरा
2021-22चा मेगा फिनाले डे सुपर 3 मध्ये आई जोगेश्वरी जून अंगुरगे संघ दाखल झालेले आहे. तर पाहूया या सामन्यातून जय बजरंग कारिवली की गावदेवी स्पोर्ट पूर्ण. दुसरी क्वार्टर फायनल मुकाबला सुरू आहे. धन्यवाद संतोषजी पाटील. खरोखरच प्रताप पाटील साहेबांच्या प्रेमा खातीर मैत्री खातीर हे सर्व त्यांचे मित्र परिवार या दमन नगरीमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. रिवास्वेपचा फटका पशु मागच्या सामन्यातील सामनावीर एका धावीने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन करतोय. संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय 1-1. पशु याचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला खेळाडू आहे जय बजरंग कारिवली संघाचा. संतोष यांनी देखील एका धावीने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केले. काऊकरवरून चेंडू उचलला होता देवा टावरे यांनी. धावसंख्या पोचते 1-2. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम येथून मित्रांनो आपण पाहतात दमन दौरा चषक 2021-22 आजचा 5वा दिवस. लो फुलटो चेंडू अपील उचलून धरला होता मात्र आमचे पंच सूर्यकांत मोरे सर सहमत नाही. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि हा चेंडू निर्धाव. आज भरपूर आम्हाला साहेबांच्या वाढदिवसाचे मेसेज त्यांच्या मित्रपरिवाराने पाठवले. कॉल केले काही त्यांचे मेसेज आले. ज्या कोणाचे मेसेज राहिले असतील चुकून तर आम्ही क्षमा मागतोय. हा चेंडू पाहूया आणि पशु देखील बाद. निश्चितच पंकज पाटील यांचे मात्र 200 रुपये इथे गोलंदाज बालचंद्र यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. प्रत्येक विकेटला त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. 28 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि गावदेवी पूर्ण संघाने काय सुरुवात केलेली आहे. खास करून गोलंदाज बालचंद्र यांनी आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. 2 विकेट 2 रन आणि 1 डॉट म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. निश्चितच मी विनंती करेन गावदेवी पूर्ण संघाच्या सहकार्यानं की प्लीज आपण जरा वेळ कमी घ्या मित्रांनो. बालचंद्र टावरे संजय पाटील देवा टावरे कपिल इतरकर प्लीज. हरेश अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत बघा. प्लीज जरा वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. आज आपल्याला या दमन चषकाची सांगता करायची आहे आणि सर्वांना आपल्या महाराष्ट्र भिवंडी तालुका नगरीमध्ये मायदेशी आपापल्या घरी जायचं. तरी आपण लवकरात लवकर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडूया. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो प्लीज. आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या ती 2-2. 28 धावा बनवायचे आहेत म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवाव्या लागतील 13.00च्या सरासरीनं 26. 12 चेंडू 26 धावा आणि निश्चितच जय बजरंग कारिवली संघाच्या फलंदाजांना आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. जोगेन 0वर बाद झाले. पशु यांनी 1 धावेचा मोबदला दिला. संतोष खेळतात 1 वर तर संदीप नाईक नॉन स्ट्राईक वर. गोलंदाज तयार किशोर शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट मार्गस्थ होईल. फलंदाज संतोषाच्यासाठी 12 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू आणि इथे फलंदाज बाद झालेत. 300 झाले तुमचे जमा मात्र किशोरला 100 आणि बालचंद्रला 200. पंकज पाटील राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आमचे परम मित्र आहेत आणि निश्चितच 300 रुपये त्यांचे मेहनत झालेले आहेत.
बघूया अजून गावठी पूर्णा संघाचे गोलंदाज किती विकेट घेत आहेत. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले, 3 विकेट गमावलेले आहेत आणि धावा फक्त आणि फक्त 2. जय बजरंग कारिवली की मात्र गावदेवी पूर्णा सुपर 3 मध्ये पाहूया कुठला दुसरा संघ दाखल होतोय. याआधी आई जोगेश्वरी झुनांदुर्गी संघानं मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. गोलंदाज किशोर कार्पेटचे सारण चेंडू ऑन साईडला खेळून काढले, चांगलं क्षेत्ररक्षण होते, तितकी सुरेख फेकी. धावील फक्त आणि फक्त 1. एकेरी धावीनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 3-3. 3-3 अशी संत आणि शांत सुरुवात जय बजरंग कारिवली संघाकडून. संदीप नाईक स्ट्राईकवर गेलेले, तर संदीप पाटील नॉन स्ट्राईकवर. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू, लाईन चांगली आहे, हॅरेस चेंडूवर झेपावतोय आणि धावी फक्त आणि फक्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव होती, तिथे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच बघा सुभाष बत्तीनी मार्कंडे कारिवली संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या संघाच्या या फलंदाजांसाठी सलग 3 चेंडूवर 3 चौकार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. क्या बात आहे. आणि ते फलंदाज संदीप नाईक हे देखील बाद झालेले आहेत. बघा पंकज पाटील यांनी प्रत्येक विकेटला 100 रुपये लावलेले आहेत आणि आतापर्यंत 4 विकेट इथे गेलेले आहेत कारिवली संघाचे आणि दोन्ही फलंदाजांच्या खात्यावर 200 रुपये हे जमा झालेले आहेत. निश्चितच पंकज पाटील यांचं खूप प्रेम आहे गावठी पूर्णा या संघावर. मेघनाथ जातोय, बघा काय फलंदाजी कोडमडलेली आहे ती जय बजरंग कारिवली संघाची. जोगेन 0 वर, पशु 1 धाव, संतोष 1 धाव, संदीप नाईक 2 धावा, संदीप पाटील खेळतो 1 वर, तर नवेरी फलंदाज येतो मेघनाथ. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सुभाष बत्तीनी यांनी 1000 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा केले. जो फलंदाज 3 षटकार 3 चौकार मारेल त्याला 1000 रुपये कॅश प्राइज सुभाष बत्तीनीकडून दिले जाईल. धन्यवाद. किशोर आणि हा चेंडू समोर खेळले, काय गोलंदाजी आहे बघा. शेवटचा चेंडू शेष. 11 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा आहेत 5. 28 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक राहिले 7, म्हणजे धावा बनवायला लागतील अजूनही 23. 7-23. इथे मात्र पंच शिवम वैती सर आमच्याकडे बोलतात. वाईटच्या स्वरूपात 1 धावाले 1 धावेला फार महत्व आहे. धावा येवोत कशाही येवोत. जय बजरंग कारिवली संघासाठी प्रत्येक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे असेल. धावसंख्या झाली ती 6. ते मात्र बॅटची आणि काय बघा या चेंडूवर हा फलंदाजांनी चौकार मारलाय की मात्र शत्रुशाने चौकार दिलाय. नशिबाचा चौकार म्हणावं लागेल चिकणे सर. धावसंख्या झालेली आहे ती 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवल्या लागतील 18. दरम्यान निलेश भगत, भावेश चौधरी आणि अजय टावरे यांच्याकडून खास करून भालचंद्र टावरे यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गावठी पूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच प्रतापजी पाटील साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. 6 चेंडू 18 धावा.
लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी पूर्ण संघ प्लीज सहकार्य करायचंय. अजून आपल्याला सुपर 6 ची एक लढत, त्यानंतर सुपर 3 चा आपण चिठ्ठी ड्रॉ करणार आहोत. ज्या संघाची चिठ्ठी येईल तो दमन दौरा 2021-22 चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. 6 चेंडू 18 धावांची गरज. निश्चितच वासुदेव भोईर, चौथा हिरवा मानकुली ए संघाचे आमचे सहकारी मित्र यांनी प्रताप पाटील साहेबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात आणि चौथा हिरवा मानकुली संघाला देखील त्यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाज हृदय भोईर यांनी बक्षीस लावलेले. गावदेवी पूर्ण संघावर ज्याला सामना पूर्ण संघ जिंकतोय तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं हृदय भोईर यांच्याकडून. आणि सुभाष बत्तीनी यांनी 3 चौकार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा केलेले आहे. निलेश टावरे, अजय मिटकर यांच्याकडून गावदेवी पूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाज तयार प्रमोद. शॉर्ट रन अपनी पहिला चेंडू मेघनाथ स्ट्राईकवर जातील. संदीप पाटील नॉन स्ट्राईकवर. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतो लेग बाईज. 5-17 इक्वेशन आहे. 5 चेंडू विजयासाठी 17 धावा. कारिवलीवरून अरुण पाटील, साहिल पाटील, साजन पाटील याचकडून मिलिंद पाटील आणि कारिवली टीमला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. 5 चेंडू 17 धावा. आणि त्या इथे हवाई फायर. चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मेघनाथ याच्या बॅट मधून हा षटकार. बघा सलगचा 3 चेंडूवर 3 षटकार. सुभाष बत्तीने यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. धावसंख्या 6 ने वाढून झाली होती. 17 धावा. 4 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज. सुपर 6 साठी ही लढत मैदानामध्ये सुरू आहे. गावदेवी पूर्ण आणि जय बजरंग कारिवली. इथे फटका फसलाय. पाहूया. देवा टावरे यांचा प्रयत्न वाकांनी जोगी होता. खरोखरच खूप दुरून पल्ला गाठला होता. चेंडूपर्यंत पोचले होते मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटतो. प्रयत्न चांगले केले होते. धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही विजयाचं समीकरण आहे 3 चेंडू आणि 9 धावा. बघा मागच्या सामन्यामध्ये देखील 3 चेंडू 9 धावा आल्या होत्या कारिवली संघाला. इथे देखील 3 चेंडू 9 धावा. प्रमोद टू मेघनाथ आणि इथे मेघनाथ याची एसटी वाकवली आणि काय फलंदाज बाद केले मेघनाथ ज्यांनी त्याला षटकार ठोकला होता आणि त्या षटकाराचा जणू काही बदला इथे घेतलेला आहे आणि पूर्णपणे सामन्यावर थोडीशी का होईना पकड मात्र मजबूत केलेली. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. आणि प्रमोदाला पंकज पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि ऋषी भोईर यांच्याकडून देखील या संघाला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पूर्ण संघाने जर सामन्यावर विजय संपादन केलं हृदयनाथ भोईर यांनी बक्षीस लावलेलं मिळून या फलंदाजासाठी जर षटकार मारला तर आपल्याला 1000 रुपये. बघूया या सामन्यावर 500 रुपये भरपूर पैसे लावण्यात आलेले आहेत. सुरुवात केली पंकज पाटील यांनी.
पूर्णा संघाचे भरपूर समर्थक या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत. 2 चेंडू 9 धावा. बघूया मिलिंद टू प्रमोद आणि हा सामना जणू काही प्रमोद आणि जय बजरंग कारविले असा झालेला आहे. फुलटा चेंडू, उंची जास्त, लांबी देखील जास्त आणि षटकार. 500 रुपये निश्चितच त्यांचे 500 रुपये पटकवलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर गोल्डन चौकार की षटकार. 3 धावा अजूनही बाकी आहेत. एका चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. आणि मित्रांनो, या सामन्यावर जो संघ विजयी होईल तो दमन चषकातून खाली जाणार नाहीये. मिलिंद पाटील यांनी 2 षटकार मारले तर वैभव पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. निश्चितच बघा, सामने फार रंगतदार अवस्थेमध्ये आहेत. आम्हाला समालोचन करताना थोडीशी अडचण निर्माण होते. ज्या मान्यवरांना बक्षीस लावायचं असेल त्यांनी आपलं नाव आणि आपली प्राईज कागदावर लिहून घेऊन या प्लीज. डॉट चेंडू घेतला तर गणेशदादा केनी यांनी प्रमोदाच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट मिळवली तर पंकजाच्याकडून 100 रुपये आणि जर षटकार मारून विजय संपादन केला तर निश्चितच मिलिंद याला आणखीन बक्षीस मिळेल. आणि फलंदाज बाद म्हणजे पंकजाचे देखील 700 रुपये. प्रत्येक गोलंदाजाला 200. सुभाष बत्तीनी आपले 1000 रुपये घेऊन जा. सुभाष बत्तीनी साहेब हे 1000 रुपये आपले रिटर्न घेऊन जा आपण. बघा, गणेशदादा केनी यांचे 100 डॉटसाठी म्हणजे प्रमोद याला आणि पंकजांचे प्रत्येक गोलंदाजाला 200 असे 700 रुपये. बघा, पैसे तुम्ही मित्रांनो जरूर लावा आपल्या खेळाडूंवर, मात्र आपलं नाव आणि आपली रक्कम तुम्ही आमच्याकडे कागदावर लिहून द्या. हृदयनाथचे 500 मिलिंद याला. मिलिंद आपण यायचं बघा, सामना जरी हरलात तर आपल्याला 500 रुपये आलेले आहेत तुमचे.